आता टीम आली आणि एसओपी आल्या तर तुमचं काम काय? प्रत्येक व्यक्तीला त्याचं काय सांगायचं आहे, एक्झॅक्टली तुला काय करायचं आहे, त्याला त्याचा रोल द्यायचा. रोल म्हणजे काय, त्याला नाव द्यायचं. बाबा तू डायरेक्टर आहेस, तू चीफ ऑफिसर आहेस, तू व्हीपी आहेस, तू सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेस, तू अकाउंट एक्झिक्युटिव्ह आहेस, तू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झिक्युटिव्ह आहेस, तू HR आहेस, तू माझी बायको आहेस, तू माझा मुलगा आहेस, बाप नाही. प्रत्येक माणसाला त्याची काय द्यायची, क्लॅरिटी द्यायची. रोल, पहिला रोल दिला. प्रत्येक रोलची काय असते, पुढे दिसते रिस्पॉन्सिबिलिटी. मी ऍज अ नवरा माझी ही रिस्पॉन्सिबिलिटी, तू ऍज अ बायको तुझी ही रिस्पॉन्सिबिलिटी. क्लॅरिटी घ्या ना. नाही ह्यासनी एवढं तरी समजायला पाहिजे होतं. आणि हे 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 असं अजम्पशन वर्ड नाही पाहिजेत आपल्याला. दिस इज पॉसिबल, दिस इज नॉट पॉसिबल. हे करू शकतो, हे नाही करू शकत, ह्या अपेक्षा ठेवू शकते, ह्या अपेक्षा नाही ठेव. एकदम क्लिअर ठेवायचं, एकदम क्लिअर सगळ्यांबरोबर. घर असो, धंदा असो, कस्टमर असो, कस्टमरला पण एकदम क्लिअर. सर 3 महिन्याची उधारी मॅक्सिमम देऊ शकतो, नंतर येऊन मारून घ्या, पण पैसे द्या पहिले माझे. पैसे सोडणार नाही. क्लॅरिटी असायला पाहिजे एकदम. तिथे तुम्ही एकदम तिथे ढिले नका पडू. कधी कधी माझ्या मुलांना लाज वाटते, म्हणतात पैसे कसे मागायचे यांच्याकडे, कसे मागायचे, मग पगार नको मागू. तर एक्झॅक्ट रोल माहिती असायला पाहिजेत आणि एक्झॅक्ट जॉब रिस्पॉन्सिबिलिटी. अकाउंट रिव्यू का क्या करेगा, मार्केटिंग वाला क्या करेगा, चैट जीपीटी देते पूर्ण लिहून. ऍटलिस्ट चॅट जीपीटी करा, ऍटलिस्ट. करायला नाही पाहिजेत, आपल्यालाच माहिती असायला पाहिजे त्याच्याकडून आपल्याला काय करून घ्यायचं आहे. गाय ठेवले तर गाईचं काय काढायचं आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. लाज वाटली तर गाईचं दूध काढायला मग गाय ठेवली कशाला. आणि बैल ठेवला तर आऊत वगैरे करायचं आहे, काहीतरी करायचं आहे ना, त्याचं दूध काढायला गेलात तर अरे. मग तुम्हाला माहिती असायला पाहिजेत ना, ज्याला ठेवलंय ना तो सेल्समॅन नाहीये, त्याच्याकडून सेल्स होणार. त्याला सेल्स शिकवायला गेला तर तुमचा सेल्स खराब होईल. बघा ना, ज्याची जशी ताकद आहे त्याची पहिली ताकद क्रिएट करा, मग त्याला जबाबदारी द्या. एक तर ते करू शकता, किंवा त्याची जशी ताकद आहे तशा त्याला सध्या तरी जबाबदाऱ्या द्या. त्याला शिकवता येत असेल तर तुम्ही काही शिकवू शकता, पण तो शिकायला तरी रेडी आहे की नाही ते तरी बघा. सर त्यांना रोल सांगितला, म्हणजे त्यांची नावं सांगितली की तो एक्झॅक्टली काय. कंपन्यांमध्ये रोल असतो ना, प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये रोल असतो, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्याकडून लिहून घेतली. पण सर करतच नाही हो, काय सांगू. म्हणून त्याला काय सांगायचं, डेली सांगायचं, रोज सकाळी घ्यायचं, ए बाबा, ए हेलो 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 कंपनी, ए ध्यान इधर सुनो, अपने को ना कंपनी बनाना है. क्या बनाना है, कंपनी बनाना है. हम लोग क्यों साथ में आए आज, हाँ घर से नहा के क्यों निकला था, कंपनी. तो इधर मोबाइल ऐसा 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 करके कंपनी नहीं बनेगा. तो क्या करके, तो फोन उठा, कॉल लगा, सर बिजनेस 2.0 का बैच चालू हो गया, आप एडमिशन. कंपनी कैसे बनता है अगर आपको पता है तो आप अपने एम्प्लॉयज को बता दोगे ना कि ऐसे बनता है. नाही तर त्यांचं काय आहे, त्यांची बुद्धी एवढीशी आहे, ते खूप इझिली विसरून जातात की ते जॉबला काय येतात. आणि ओनर पण विसरून जातो की ह्यांना जॉबला का ठेवलं होतं. दोघी विसरतात. मी खूप क्लिअर आहे, माझ्या एम्प्लॉई बरोबर, माझ्या फॅमिली बरोबर एकदम क्लिअर आहे. धंदा करायचा आहे, गुरुकुल बांधायचा आहे, माझ्याबरोबर चला, नाहीतर माझ्या आयुष्यातून एकदम. आमचा तर गेट एवढा मोठा आहे आणि आम्ही आमच्या गेटला कधीच लॉक लावत नाही, नेहमी ओपन असतो. लवकर जावा, काय सामान पाहिजे तर ते पण सांगा, ते पण बांधून देतो. रस्त्याला लागणार भाकर ती पण करून देतो, पण इथून पहिले निघा. माझ्या बरोबर तेव्हाच चालायचं जेव्हा गुरुकुल. मी क्लिअर आहे, मग हे लोक पण क्लिअर असायला पाहिजेत. तरी पण ह्यांना ना दर हप्त्याला सांगावं लागतं. तुम्हाला गुन्ह्याचे दिसतात ना लांबून ही पोरं, दिसतात की नाही मला सांगा, खरं सांगा. फसवले तुम्हाला लोकांना, या लोकांना. तुम्हाला या लोकांचं बघायचं असेल कधीतरी आमच्या मीटिंगला या, अचानक अनप्लान्ड घ्या, तुम्हाला कळेल किती गुन्ह्याचे. ह्यांना क्लॅरिटी देणं माझं काम आहे. मग आम्ही ह्यांना कधी डेली क्लॅरिटी देतो, कमीत कमी वीक मध्ये एकदा तरी त्यांना असं घेऊन बसावंच लागणार तुम्हाला, घोळका घालून, की या बसा, पहिले चर्चा करूया की आपण कुठून चालू केलेलं, का चालू केलं होतं, का घरातून निघतोय आपण,
का आता रात्री 11 वाजले तरी सेशन मध्ये? अरे आपण गरीब आहोत ना, गरीब लोकांना श्रीमंत व्हायचं होतं ना, विसरला तुम्ही? पण श्रीमंत व्हायचा रस्ता कसा आहे? एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट. मग आता काय देतोय तुम्हा लोकांना? एज्युकेशन, नॉलेज देतोय. आता हे नॉलेज जर तुम्ही चुलीत घालून ठेवला तर काय करायचं? मी ह्याला काय करावं लागेल? नॉलेजला उद्या सकाळी उठल्यानंतर ऍक्शन मध्ये उतरवावं लागेल. मग तर रिझल्ट येणार, नाही तर रिझल्ट नाही येणार. एवढं तर क्लिअर आहे ना. पेरलं तर उगेल, तुम्ही पेरणारच नाही तर मी काय करू? मी काहीच नाही करू शकत तुमच्या लोकांचं. मग मी काय, साक्षात तो जरी उतरला त्रिशूळ घेऊन, काय नाही करू शकत. तो फेल आहे तुमच्या समोर, कारण की तुम्ही हलतच नाही आहात. तुम्ही फक्त हलायला तर चालू करा, थोडंफार चेंज व्हायला चालू व्हा. मी तुम्हाला जादू दाखवतो, जादू, मॅजिक दाखवतो तुम्हाला. गुरुकुल चालू करताना माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडे टीम नव्हती. मी गडिंग्लजचा नाहीये, मी मुंबईवरून इकडे आलोय. माझ्या हातात काहीच नव्हतं ना. माझ्याकडे गायडन्स होता ना, माझ्याकडे कोच होता ना, मेंटॉर होता, काही नव्हतं. एक होता, महताब होता, और वो काफी था, वो काफी है. त्याने सांगितलेलं ये बहुत ही एकदम घटिया आयडिया है, एकदम घटिया. तेरा जो गुरुकुल का आयडिया ना, एकदम घटिया, एकदम अनरिजनेबल आयडिया आहे. एवढं सगळं सांगितल्यानंतर लास्टला एक फक्त बोलला, द वर्ल्ड हैज ऑलवेज बीन चेंज बाय इरैशनल पीपल, नॉट द रैशनल पीपल. इरैशनल म्हणजे एड़े लोग, एड़े. थोड़ा धंधा बनाने के टाइम पे थोड़ा क्या होना चाहिए, ऐसा एड़ा होना चाहिए, ऐसा जिद्दी होना चाहिए, तो धंदा बनता है. आणि आज जे मी पहिलं कागदावरती काढून दाखवतो तो ती रियालिटी आहे. आणि आज जे तुम्हाला सांगतोय की 1,500 एम्प्लॉई असणार म्हणजे असणार. हवेत नाही बोलत आहे मी, पूर्ण क्लॅरिटी आहे. कसे आणणार, कुठे आणणार, कुठे ठेवणार, काय करणार त्यांच्याबरोबर. हे जे तुम्हाला जे मेडिटेशन शिकवतोय शंभो वगैरे, पहिलं मी शिकायला मला किती त्रास झालाय. मला तुम्हाला काय मी मेडिटेटिव्ह वाटतोय का? कुठल्या पण अँगल नाही. हे हरामखोर मधला एक माणूस आहे मी, क्वालिफाईड हरामखोर आहे मी. पण नंतर जर हे शिकावं, मला वाटलं की माझ्या धंद्यामध्ये हे शिकावं लागणार आहे. मला तुमच्या एनर्जी बरोबर खेळायचं आहे. तुमच्या रिझल्ट चेंज करायचे तर पहिले वरती एनर्जी चेंज करावी लागणार आहे. मग गेम समजला. गेम समजल्यानंतर आता समजवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हा लोकांना पण, की एनर्जी बदला, थॉट बदलतील, थॉट बदला, डिसिजन चेंज होतील. डिसिजन घेतलात ना, लगेच ऍक्शन घ्या. रिझल्ट का नाही बदलणार? साला देयर इज नो लॉजिक की रिझल्ट का नाही मिळाले पाहिजे, तुम्ही श्रीमंत का नाही झाले पाहिजेत. आणि श्रीमंत म्हणजे मी नॉर्मल श्रीमंत बोलतच नाहीये. आणि तुमच्या इतिहासाचा मला खरंच काही संबंध नाही. शून्यात अंडरवेअर वरती जरी इथे आलात ना, तरी पण तुम्हाला धंदा बनवून दाखवतो मी. तुम्ही तर ऑलरेडी खूप पुढे आहात, ऑलरेडी तुमच्याकडे खूप काय काय. प्रॉब्लेम पण तोच आहे. तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो, बघा कसं वाटतंय. थोडी लाज वाटेल, थोडं 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 वाटायला पाहिजे. तसं पण आता रात्र झाले, नियमात बोलायचं असते ते संपलंय कधीच. एक म्हातारे दर्जी असतात, दर्जी, टेलर, म्हातारे, खूप म्हातारे, 1-2 दातच उरलेले असतात असे त्यांचे. ओके, पण बाप लेवलचे दर्जे असतात, बाप लेवलचे. त्याच्याकडे जो शिकला तो समजा PhD केले त्याने टेलरिंग मध्ये, असं आहे. त्याला एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. लोक मरतात त्याच्याकडे शिकण्यासाठी आणि तो घेत नाही. म्हणजे युजली आता वयामुळे, ह्याच्यामुळे. आणि नवीन जनरेशनला कसं सगळं शॉर्टकट मध्ये शिकायचं असतं. त्याचं कसं असतं की नाही, मला कमिटेड, मी पण तेच बोलतोय ना, मी पण तोच दर्जा आहे. मला कमिटेड लोक पाहिजे. भाई मैं सिखाएगा टाइम लगेगा, क्योंकि मैं जो सिखा रहा हूं ना उसमें टाइम लगता है. तुम बोलेगा ऐसा 2 घंटे का सेशन लो, फटाफट ऐसा एक तावीज बांध दो, धंधा कल से डबल होना चाहिए. मेरे पास वो तावीज नहीं है, नहीं तो मैं अभी पहले मेरे किधर किधर बांध के लेता तुमको नहीं पता. तसे ते दर्जी काका, त्यांच्याकडे 2 जण जातात. एक लेडीज टेलर ऑलरेडी असतो, तो जातो. ते एक्सपर्ट असतात सूट बनवण्यामध्ये, सूट ब्लेझर वगैरे बनवण्यामध्ये. एक लेडीज टेलर आहे ज्याला ऑलरेडी मशीन चालवता येते, कटिंग येते, सुई धागा समजतो, त्याला मार्जिन समजते, सगळं समजतं, काच बटन काय समजतं. एक तो जातो. आणि त्याचा मित्र जो एकदम फ्रेशर असतो, ज्याला अजून सुईमध्ये धागा कसा घालायचा ते जरी दिला तरी त्याला 4 वेळा असा नेम लावावा लागतोय. हा, एक असं आहे. दर्जी काका दोघांचा इंटरव्ह्यू घेतात. आणि दर्जी काका जो शिकलेला आहे, ज्याला ऑलरेडी येते मशीन चालवायला, जो लेडीज टेलर है, त्याला बोलतात, बेटा देखो मैं वैसे तो आपको नहीं लेना चाहिए, लेकिन आप इतना जिद कर रहे हो तो मैं आपको लेता हूं, लेकिन आपका फी ना 5 लाख रुपया होगा. आपको सूट बनाना सिखा दूंगा मैं, 5 लाख रुपया फी होगा. आपको ना एक्स्ट्रा काम करना पड़ेगा, आपको ना कम से कम 16 घंटा मेरे पास आना पड़ेगा बेटा. देखो आपको जमता है तो करो, नहीं तो आप अभी निकल जाओ. मग तो बसतो तिथे, कारण की मित्राचा पण इंटरव्ह्यू चालू आहे अजून. दर्जी काका म्हणतात त्याला, मग त्याला काय, त्याला बोलतात आपका फी ज्यादा नहीं, आपका 1 लाख रुपया फी रहेगा,
और आपको 8 घंटा काम करोगे तभी भी चलेगा. मग जरा चुकल्यासारखं नाही वाटत आहे तुम्हाला? सेम कोर्स देणार आहे दोघांना पण काय देणार आहे दर्जी काका? सेम कोर्स. दोघांचा पण कोर्स कंप्लीट झाला, दोघे पण बाप बनणार आहेत. कशाचे? सूट बनवायचे. पण ज्याला सुईमध्ये धागा पण घालता येत नाही, दर्जी काका त्याच्याकडून 1 लाख घेतात आणि त्याला 8 तासाचा कोर्स सांगतात. आणि ज्याला जो लेडीज टेलर ज्याला मशीन पण चालवता येते, कटिंग वगैरे जमते, त्याला 5 लाखाची फी सांगितली आणि त्याला 16 तासाचा कोर्स सांगितलाय. मग त्याला असं वाटतंय चुकून म्हातारं झालंय, तोंडात दात नाही, जरा हल्ला असेल काहीतरी. मग तो कन्फर्म करतो कि अंकल मुझे ऐसा लग रहा है कि आपने कुछ गलत बोला अंकल, मेरा 1 लाख होना चाहिए और इसका 5 लाख होना चाहिए. आप देखो जरा ऐसा करना पड़ेगा, इसका 16 घंटा होना चाहिए और मेरा 8 घंटा. शायद आपका ऊपर नीचे हुआ है कुछ, तो आप शर्ट का पीस काट के पैंट बना रहे हो, जरा देखो. तो बोलतो नहीं बेटा, एक बात याद रख, तुम अभी आए हो, हम इधर बहुत पहले से बैठे हैं, आम्हाला नका शिकू. वो क्या है ना, उसको मैं बोलेगा ना बेटा कपड़ा ऐसा काट, वो ऐसा ही काटेगा, तो उसको मैं जल्दी सिखा सकता है. मैं आपको जब बताऊंगा ना कपड़ा ऐसा काट, तो आप मुझे पहला चैलेंज करोगे, ऐसा क्यों काटने का? मैं पहले ऐसा काटता था. तो आपको पहले बताना पड़ेगा कि बेटा ऐसा काटेगा तो शर्ट बनता है, ऐसा काटेगा तो ब्लाउज बनता है. तो पहले आपको गलत क्या है वो सिखाना पड़ेगा और फिर सही है क्या, तो डबल कोचिंग देना पड़ेगा ना. इसलिए आपका फी भी ज्यादा और आपका टाइम भी ज्यादा. और ये जो बकचोदी आप मेरे साथ अभी कर रहे हो, इसका 2 लाख एडिशनल ले रहा हूं बेटा मैं. समझे बेटा? आप वही हो 5 लाख वाले. कारण की मी शिकवायला गेल्यानंतर तुम्ही तुमचं पण मला सांगणार ना, तर तुम्हाला मी शिकवतो. थांबा जरा, कारण की माझा पण तर एवढा मोठा अनुभव आहे. मी तुम्हाला शिकवतो काय ते. असा नसतो सर धंदा करायचा. मी सांगतो का. मग तुम्हाला एवढं माहितीच होतं तर तुम्ही ते 11:30 वाजेपर्यंत का बसलाय? दुसरी गोष्ट, तुम्हाला जर एवढं माहिती होतं मग तुमचा बँक टर्नओव्हर तेवढा का नाही? तुम्हाला जर एवढं माहितीच होतं मग तुमची तेवढी मोठी टीम अजून का नाही? मग आपल्या दोघांमध्ये एक तरी गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. तुम्हाला तुमचा धंदा माहिती असला पाहिजे, मला तुमचा धंदा कसा मोठा करायचा ते पहिल्यापासून माहिती. कारण की बिझनेस मोठे करायचे, जरी नेचर ऑफ बिझनेस तुमचे वेगळे वेगळे असतील तरी बिझनेस चालायचे जे बेसिक पिलर आहेत ना ते सगळ्यांचे आपले सेमच आहेत. त्याचा फरक ते हॉटेलमध्ये नाही काय पनीर टिक्का मसाला मागवा किंवा चिकन टिक्का मसाला मागवा, फक्त चेंज काय होणार आहे? चिकन मसाला, कढई, पळी हे सगळं सेम. मग माझं पण तसंच आहे, बेस सेम आहे आपल्या लोकांचा. आणि मी त्याचा खूप अभ्यास करतो, कारण की मी दिवसभर बसून हेच विचार करतो तुमचा धंदा कसा मोठा करू. कारण की मी तर झाडाची वेल आहे, झाड वरती गेलं तरच पाठी मगून मी जाणार आहे ना. मग मला तर चॉईस पण नाहीये तुमचा बिझनेस मोठा करायचा की नाही करायचा, करावाच लागणार. मला मोठं व्हायचं हा प्लॅन फिक्स आहे. आता फक्त मिसिंग एलिमेंट माझ्या पूर्ण ह्याच्यामध्ये राहिलाय तुम्ही मोठे व्हायला चालू व्हा, मी ऑटोमॅटिकली मैं तो साला बाय प्रोडक्ट हूं, मैं तो ऐसे ही बड़ा हो जाऊंगा. मग तुम्हाला ही क्लॅरिटी देणं गरजेचं आहे. सर मिडल लेवल मॅनेजमेंट एक लागते थोड्या दिवसानंतर. हे तुम्हा लोकांना ज्या लोकांची टीम साईज 20 प्लस झाले असेल ना, 15 ते 20, त्याच्यानंतर तुम्हाला काय लागणार आहे? मिडल लेवल म्हणजे ऑलमोस्ट लाईक यू. मिडल लेवलचा जो माणूस आहे ना तो तुमच्यासारखाच आहे. तुम्ही जसा विचार करता तसा विचार करता, तुम्ही जसं काम करता तसं काम करता, तुम्ही जेवढे कमिटेड आहेत तेवढे कमिटेड आहेत. म्हणजे सगळ्यांना ऍप्लिकेबल नाही आहे. ज्यांची टीम 15 ते 20 झाले त्या लोकांना मिडल लेवल लागणार आहे.